आज आलो होतो बघा आपल्या शेतात आणि मी तुम्हाला म्हटलं होतं नाही का व्हिडिओमध्ये की मी ज्यावेळेस शेतात जाईल त्यावेळेस शेतातले दोडके गवार भेंडी सर्व दाखवेल. तर आज आलेलं आहे आम्ही शेतात. खूप ऊन आहे पण मी आल्या पहिला व्हिडिओ केला होता कारण खूप ब्लर ब्लर दिसतं उन्हामुळे. तर बघू शकता पाणी चालू आहे त्याला आणि मस्त असे दोडके लागलेले आहेत. हे आपले ज्या शेतात आपल्या मामी राहतात ना, मी त्यांच्याकडे बी पाठवलं होतं. जे आपण घरी लावलं आहे ना घरच्या गार्डनमध्ये तेच बी आहे, पण फरक किती आहे बघा. इथे किती छान आलेले आहेत. आणि आपलं काय म्हणजे आपण तर इथून कधी घरी नेले नाही कारण ह्या इकडं येणंच नाही झालं होतं माझं एवढ्यात. कारण तुम्हाला माहिती होतं पुण्याला वगैरे मी गेले होते. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान छान दोडके आपले लागलेले आहेत. आणि भरपूर सारे लाग आहे त्याला अजून पण, तरी पण खूप असे नाही का उन्हामुळे पिवळे वगैरे पडून जातात. आणि गवार इथे मध्ये ना 2-2 साऱ्या गवार लावली त्यांनी आणि याच्यात दोडके लावलेले. तर मी भरपूर असं बी पाठवलं होतं त्यांना. त्यांचे लवकर लागले होते. आपल्या घरीला ते तुटलं होतं ना वेल, तर त्यामुळे तो थोडासा लेट लागला होता. पण हे बघा गवारीला फुलं, काही काही गवारीला फुलं आहेत आणि काही काही गवार खूप छान अशी आलेली आहे. तर बघू शकता मस्त अशी गवार आहे. आणि भेंडी पण आहे. भेंडी तर त्यांनी म्हणजे वाटून देतात त्या, कसं नाही का 2 दिवसाला तोडणार तर काय करणार नाही एवढी भेंडी. तरी बघा अशा प्रकारे दोडके आहेत तर भरपूर आहे. मी त्यांना म्हटलं म्हणजे नाही का आलं हे तर विकून देत जा एखादं कॅरेट, 1-2 कॅरेट. चाललं कोणी जर भाजीपालेवाल्याला देऊन टाकायचं. जे येतील ते येतील, आपण कुठं लई खर्च केलेला आहे त्याला, नुसते लावून दिलेले आहेत. आणि यालासुद्धा अजिबात रासायनिक खत किंवा फवारणी केलेली नाही आहे. मामींनी गोमूत्र आणि अजून काहीतरी हे मिक्स करून फवारणी केलेली होती त्यांनी. तर बघू शकता तुम्ही असे आहे दोडके. आणि त्यांनी एकदम मस्त असं मांडव वगैरे केलेला आहे त्याला बांबू काठ्या रोवून. तर खूप छान आलेले आहेत. इथे हे झेंडू होते ना तिथलेच हे थोडंसं रान आपण केलेलं आहे, त्यामुळे रान पण एकदम भारी आहे. तर हा फरक असतो. गार्डनमध्ये आपण किती सोय केली तर असं असं येत नाही, अशा भाजीपाला येत नाही. तर तुम्ही बघू शकताय. आणि भरपूर सारा लाग आहे. आणि बघा सूर्याची किरणं कशी पडत आहेत. कारण खूप लवकर आले होते मी व्हिडिओ करायसाठी. तर बघू शकता तुम्ही छान असा आपला माळव म्हणा आलेला आहे. आणि आता मी येताना वांग्याचं बी घेऊन आलेले आहे. तर वांग्याचं बी पण इथं साईडला टाकून देणार आहोत. आत्ताच नाही टाकणार, त्यांना मी सांगितलं आहे कधी टाकायचं ते. मग आपण शेतातच वांगे लावणार आहोत. आणि हे बघा गवार इतकी दाट आहे ना, एका एका झाडाला खूप सारी असं उन्हाने चमकतं म्हणून व्यवस्थित दिसत नाही. पण भरपूर अशी गवार त्या म्हटल्या आम्ही विकली पण बरेच कॅरेट 2 कॅरेट विकली पण म्हणे. तरी बघा पाणी चालू होतं तर मस्त असं गार वातावरण होतं. आणि भरपूर साऱ्या शेंगा पण होत्या, आम्ही पण तोडल्या. पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी काय ते व्हिडिओत घेतलं नाही, म्हटलं नको. आणि घरी तर आपण तेच करतो आहे, तोड गवार तोड भेंडी. पण आज शेतात आलो होतं तर म्हटलं चला शेतातला पण एक व्हिडिओ टाकून द्यावा. आणि खरं तर मला व्हिडिओ पण करायला काही नव्हतं, खास व्हिडिओसाठी मी आलेले होते. खूप दिवसाचं चाललं होतं यायचं. तर बघू शकता अशा प्रकारे. तर ज्यावेळेस आपण वांग्याचं बी टाकू हे टाकू तर मी तुम्हाला दाखवेलच. आणि एक दिवस तोडा आपण याचा करू येऊन दोडके गवार भेंडी. परत येईल मी 2-3 दिवसांनी. तर मग हे बघा कसं होऊन गेलं, नजर चुकीने राहिलं असेल ते. तर मी परत आल्यानंतर आपण करूच तोडा त्याचावाला. तर चांगले अजून दोडके पण होतात. आणि तसे भरपूर होते, भाजीसारखे पण होते. पण नाही तोडे मी. हे बघा गवार तोडायची आहे. पण खूप छान अशी गवार पण लागलेली आहे. आणि ही काही हे बी मला पुरलं नाही ना, इकडे मी पाठवून दिलं. आणि घरी ते दुसरं लावल्यामुळे ना ते चोपड्या शेंगा आहेत, त्या घरच्या शेंगा नाही खात आम्ही. तर बघू शकता छान असं आपले सर्व भाजीपाला आलेला आहे. आणि हे बघा आता हे 2-3 दिवसात एकदम छान होऊन जातील ना, तर मग मी येईल तर मग घेऊन जाईल. का होतं खूप ऊन आहे आणि उन्हात यायचं म्हणलं ना खूप डोकं दुखतं. हे बघा असं पाणी चालू आहे मस्त गार. आणि किती छान ना, म्हणजे जमीन काळी असली की मस्त असं सर्व पीक पण छान येतं आणि सर्वच नाही का. तर बघू शकता असं आपला शेतातला भाजीपाला आहे. आणि आपण जो घरी करतो तिथं तर खरं फुलंच होते, पण मी आता व्हिडिओ करायला लागल्यापासून तिथं जास्त भाजीपाला लावायला लागले. आता भाजीपाला आपला इथेच असायचा, शेतातच असायचा. आणि कोथिंबीर वगैरे पण टाकली होती, पण ते काय उन्हामुळे हे झाली ती चांगली नाही आली. आणि हे आहेत दोडके आपले. याला काय झालं, इथे कोणतरी तोडून टाकलं वाटतं. तर बघू अशा प्रकारे आपले छान छान दोडके आलेले आहेत, छान छान गवार आलेले आहे. आणि भेंडी त्यांनी सकाळीच एक कॅरेट तोडून नेलेला आहे.
त्यामुळे भेंडी काही नव्हती त्याला, बघितली मी. पण दोडके आणि गवार छान आहे. तर बघा अजून पण भरपूर फुलं आहेत, भरपूर बारीक बारीक दोडके पण लागलेले आहेत. काही काही असे पिवळे पण होऊन गेलेले आहेत आणि काही काही छान आहेत. तर असं आहे. सहज एक पॉकेट आणलं होतं आपण आणि मी घरी 3-4 लावले होते आणि बाकीचे सगळे इकडे पाठवून दिले होते. कारण मला म्हणजे बघा एका ठिकाणी किती लागलेले आहेत, 7-8 होते बरं का एका ठिकाणी, म्हणजे जे असे मोठे मोठे आहेत ते. आणि मग पूर्ण मी पॉकेट इकडे पाठवून दिलं होतं. मला माहिती होतं की शेतात म्हणजे नाही का छानच येतं. घरी काही एवढी सोय बी होत नाही आणि लावायला पण जागाच नाही आहे घरी. त्यामुळे तर सगळेजण खातात, वानोळे पण जातात. सगळ्यांना छान घरचा भाजीपाला खायला पण भेटतो. तर थोडंसं रान होतं मोकळं उन्हाळ्याचं, आता काही करायचं नव्हतं इथं. आता इथे झेंडू लावणार आहोत आपण, तर बघू आता. म्हणजे याच्या शेजारी इथे नाही लावणार, पण याच्या शेजारी लावणार आहे दुसऱ्या म्हणजे याच्यात. तर असे गवार आहे. तर कसा वाटला आपला शेतातला व्हिडिओ नक्की सांगा.